पुण्यामधील कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। निलेश घायवळ टोळीमधील सदस्याला गुन्हे शाखेकडून जयेश वाघला अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कल्याणमध्ये ही कारवाई केलेली आहे। वाघ हा निलेश घायवळ टोळीचा सदस्य असल्याची माहिती असून 18 सप्टेंबर रोजी कोथरूडमध्ये एका व्यक्तीवर झालेल्या गोळीबारामध्ये त्याचा सहभाग होता आणि पोलिसांना गुंगारा देऊन तो गायब झालेला होता। त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। फरार आरोपीला अटक झालेली आहे, जो दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। घायवळ टोळीमधील सदस्याला गुन्हे शाखेकडून अटक झाल्याची माहिती आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी जो आरोपी फरार होता त्या आरोपीला अटक झालेली आहे। जयेश वाघ असे या आरोपीचे नाव आहे आणि त्याच आरोपीला गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। पुण्यामधील कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपीला अटक झालेली आहे आणि संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून। बालाजी, निलेश घायवळ संदर्भातला तपास आता वेगाने पुढे जाताना दिसतोय। एक एक करून आरोपी पकडले जात आहेत, अटक होत आहेत असंच दिसतंय। बालाजी यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूया। तांत्रिक अडचणी। कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखेकडून जयेश वाघला अटक करण्यात आल्याची माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे। बालाजी, आणखी एका आरोपीला पकडण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आलंय। नक्कीच पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी जे आरोपीचा शोध सुरू होता त्यातील एक आरोपी ठाणे जिल्ह्यामधील आदिवासी पाड्यात राहत होता। जयेश वाघ असा अटक केलेल्या या आरोपीचं नाव आहे आणि हा कित्येक दिवस झालं पोलिसांना गुंगारा देऊन कल्याण भागामध्ये राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला त्या भागातून अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू केलेला आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी पोलीस एकीकडे निलेश घायवळचा शोध घेत आहेत, त्याचबरोबर त्याच्या टोळीतल्या सगळ्या सदस्यांचा शोध घेत आहेत। त्यात मात्र जो मुख्य आरोपी तिसरा होता तो आरोपी पोलिसांना सापडत नव्हता। अखेर पोलिसांना या आरोपीला अटक करण्यात यश आले आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।